कुठे आहे माईक? कुठे म्हणजे मणी सर यांनी इथे माईक बसवला होता, इथेच होता माईक. कुठे गेला काय माहिती. कुठे आहे माईक? तुम्ही काय बोलताय, काय वागताय कळतंय तुम्हाला? साहेबांवर काय आरोप करताय तुम्ही? माईक लावला. साहेब माझे आश्रयदाते, माझे मार्गदर्शक, माझे गुरु आणि त्यांच्यावर आरोप करताय तुम्ही. अशा व्यक्तीवर हेरगिरी केल्याचा आरोप करताय तुम्ही. लाज वाटायला हवी तुम्हाला स्वानंदी. म्हणे आवाज खाली. माझ्या सुनेवर ओरडू नकोस तू. बायकांवर ओरडण्याचे संस्कार आहेत का आपले? नाही ना. आवाज खाली. मणी अरे समजून घे, तू जेव्हा लॉकअप मध्ये होतास ना तेव्हा स्वानंदी इथे एकटी होती. अरे तिच्या पोटामध्ये बाळ आहे, स्ट्रेस मध्ये होती ती आणि एकटेपणाची तिला भीती वाटली असेल. हे बघ अशा वेळेला भास व्हायला लागतात, हॅल्युसिनेशन म्हणतो आपण. म्हणून तिला कदाचित असं वाटलं असेल की तिच्यावर पाळत ठेवू नये. आणि स्वानंदी आता हे बघ, मी मणीला घेऊन आलोय की नाही तुझ्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी. तेव्हा आता जरा शांत हो. आता तुम्ही दोघही मस्त राहा राजा राणी सारखं. हो. साहेब, स्वानंदीच्या वतीने मी माफी मागतो. ते काय ती स्ट्रेस मध्ये होती त्यामुळे कदाचित बोलून गेली असेल, पण मी समजावे इथून पुढे नाही बोलणार ती असं. सॉरी. अरे मणी, माफी कसली मागतोस रे तू? तू माझ्यासाठी काय काय केलंय ह्याची जाणीव मला आहे आणि मी स्वानंदीची मनस्थिती समजू शकतो. तिच्यावर माझा अजिबात राग नाहीये. बरं, मी खरं म्हणजे मी फक्त तुला हा चेक द्यायला आलो होतो. एक चेक आहे, त्यात छोटीशी रक्कम आहे तुझ्यासाठी. नाही साहेब, हे 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 नकोय मला. साहेबांचा आदेश आहे असं समज आणि घे. पण ते तुमचे पैसे. मी मणी, अरे हे तुझे पैसे आहेत, घे घे. कसं आहे ना, तुला जेव्हा मी घरी आणला ना तेव्हा तुझ्या संगोपनासाठी मी तेव्हापासून दर महिन्याला एक थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवत होतो. आणि त्याला मी, आपण कसं पक्षाचा फंड म्हणतो की नाही, तसं मी त्याला मणी फंड असं नाव दिलं. आता काय, तुझं लग्न झालंय, स्वानंदी प्रेग्नंट आहे, तुम्हाला आता बाळ होईल, तर त्याच्या डिलिव्हरीची, बाळाच्या संगोपनाची, याचा सगळ्याचा खर्च तू याच्यातनं भागवू शकतोस. एक छोटासा हप्ता मी दिलाय मणी फंडातला. बरं, तुला आणखीन पैसे लागले तर मला सांग. मणी फंड खूप मोठा आहे. थँक्यू. बरं मणी, मी आता येतो. पण मी गेल्यानंतर माझ्या सुनेला अजिबात बोलायचं नाही सांगून ठेवतोय मी. अरे सगळं विसरलोय मी आता. हा, स्वानंदी बाळा, काळजी घे स्वतःची आणि तुमच्या बाळाची. येतो. मम्मा 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 मम्मा, ऐका ना मम्मा, माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस संचिता. पक्की डबल ढोलकी आहेस तू. मग काय बोलताय तुम्ही? अगदी बरोबर तेच बोलतेय मी. तू काय सांगितलं होतंस मला की मणी आता तुरुंगात आहे, त्यामुळे स्वानंदीला वाचवायला कोणी नाही येणार.
अगदी चांगली संधी आहे स्वानंदीला घरातनं बाहेर हकलवायची. हकलवलीस? काय झालं त्याचं? नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात. संजिता, तुझं कसं आहे माहितीये, ज्या दिशेला हवा असेल त्या दिशेला तुझं शीड वळतं. लाज नाही ओळखत मी. आणि दुसरे हे आमचे एवढे मोठे राजकारणी, पण अक्कल आहे का जराशी? मला शालिनी सरपोतदारला सांगता त्या नोकराला ओवाळ, लाज कशी नाही वाटत? मम्मा मम्मा तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मम्मा मी डॅड समोर कसं काय बोलू शकणार आहो? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये, पण मी काय करणार? माझी सिच्युएशन समजून घ्या ना मम्मा, प्लीज. आय एम सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी मम्मा. मम्मा मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी त्या स्वानंदी आणि मणीचा फायनल गेम करून त्यांना घराबाहेर काढेन मम्मा. आय प्रॉमिस यू. बस झाली संचिता तुझी शब्दांची फेकाफेकी. माझ्या खोलीतनं बाहेर जा. मम्मा प्लीज. संचिता, मी बोललेलं कळत नाहीये? जा म्हटल्यावर जा, नाहीतर मी हाताला धरून बाहेर काढेन तुला. आज मम्मा मला त्यांच्या रूम मधून बाहेर काढताय. हे सगळं त्या स्वानंदीमुळे होतंय. तिच्यामुळे मला माझ्याच घरात अपमान सहन करावा लागतोय. स्वानंदी, तुला तुला नाही सोडणार मी. संचिता, जा सांगितलं मी. तुम्ही साहेबांवर इतका गंभीर आरोप कसा करू शकता स्वानंदी? माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांचे साहेब दैवत आहे. आज मी जो काही आहे ना, मुळात आत्ताही तुरुंगाच्या बाहेर जो आहे ना, तो साहेबांमुळे. आणि मला मान्य आहे या प्रकरणात माझा काही संबंध नव्हता, पण साहेबांवर आरोप होऊन त्यांना अटक झाली असते, त्यांचं नाव खराब झालं असतं तर ते चाललं नसतं. मला याआधी कधी असं होऊ दिलं नाही, इथून पुढे होऊ देणार नाही. कुठल्याही संकटाला साहेबांसमोर जाण्याआधी मणीचा सामना करावा लागेल. मणी सर, अहो सॉरी दिवस, प्लीज प्लीज, मला आता या विषयावर नाही बोलायचंय. आपल्या घरात माईक लावला असं म्हणालात तुम्ही. आपल्या घरातलं बोलणं ऐकतात साहेब चोरून. स्वानंदी, किती घाणेरडा आरोप आहे हा. आणि तुम्ही केला कुठलाही पुरावा नसताना. स्वानंदी, मी साहेबांविरुद्ध कधीच काही ऐकून घेणार नाही, कोणीही असू दे. स्वानंदी, मणी, काय झालं? तुम्ही दोघे इतके सिरियस का आहात? नाही नाही, सिरियस कुठे? कसा आहेस तू? तब्येत किती खराब झाली बघ तुझी. तुरुंगात काय खायलाही मिळालं नसेल ना. आता घरी आलायस ना, स्वानंदीच्या हातचं भरपूर जेव आणि तब्येत पुन्हा पहिल्यासारखी करायची, कळलं? आम्ही दोघी खूप टेन्शन मध्ये होतो. झोप लागत नव्हती, शिवाला नुसता घोर लागला होता. कधी तू घरी येशील आणि तुला बघ. आता तुला पाहिलं ना, पण काय रे, आल्यानंतर तुला साधा फोनही करता येत नाही? तसं नाही मॅडम, मी गंमत केली माहितीये मला. आता तू आलायस ना, आता तुला भेटले ना, आता बरं वाटलं मला. पण तुला सांगू, तुला सोडवण्यासाठी स्वानंदीने जे प्रयत्न केलेत ना, त्यासाठी तुला स्वानंदीचे आभार मानायला हवे. खरं तर आभार मी सुद्धा मानायला हवे. थँक्यू मणीला सुखरूप घरी आणल्याबद्दल. स्वानंदी मॅडम, साहेबांमुळे मी सुटलोय. साहेबांनी त्यांची ताकद आणि त्यांची लोक कामाला लावली आणि मला तुरुंगातून बाहेर काढलं. मी आता जो बाहेर आहे तो साहेबांमुळे. नाहीतर माझं सुटणं अशक्य होतं. महत्वाचं काय,
की तुझा दोष नसताना सुद्धा तुला पोलिसांनी अटक केली. अरे समजा तुला तुला शिक्षा झाली असती तर हा किती मोठा अन्याय झाला असता तुझ्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुझी चूक नसताना पोलिसांनी साधी चौकशी सुद्धा केली नाही आणि तुला अरेस्ट केलं. मॅडम आता मी सुटलोय ना, बाहेर आलोय ना, घरी आलोय ना, टेन्शन घेऊ नका बरं आता. हा, आणि तुम्हाला भेटायला यायचं तर आता उशीर झालाय म्हणून, नाहीतर उद्या हॉस्टेलला येऊन तुम्हाला भेटणारच होतो. पण तुम्ही आता येऊन माझ्या सरप्राईजवर पाणी फिरवलं. पण मॅडम थँक्यू. तुम्ही जे माझ्यासाठी केलंय ना ते सहसा कोणी करत नाही. तुरुंगात असताना तुम्ही 2-3 वेळा घरचं जेवण घेऊन आलात, बरं वाटलं मॅडम. फेड आहेस का तू? अरे आपल्या आईला आपल्या माणसाला कोणी थँक्यू म्हणतं का रे कधी? हा, मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले. स्वानंदी तयारी कर, जेवायला वाटते. स्वानंदी, तुला काय वाटलं? 1.5 दमडीची पोर तू आणि एक खासदार सरपोतदाराला मात देशील तू? अरे मोठमोठी लोक आली, प्रयत्न करून गेले, पण थकले सगळे. काही निघून गेले, काहींना आम्ही पाठवले वरती. मला तर वाटलं होतं तुला अक्कल असेल, तू माझ्याशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करणार नाहीस. तुला समजवण्याचा आम्ही प्रयत्न केला, तू समजशील असं आम्हाला वाटलं होतं, पण नाही. मणीला, आमच्या मणीला आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करत होतीस तू. आम्ही केव्हाच तुला माझ्या मार्गातून दूर केला असता, पण नाही. कारण तुझ्या पोटामध्ये आमच्या वंशाचा दिवा आहे ना. कसं झालं जेवण? मॅडम शंकाच नाही की तुमच्या आजचं जेवण चांगलं होणार नाही. कमाल झालंय. पण मॅडम तुम्ही पण जेवा ना. नाही नाही, मी जेवून आले. तुम्ही दोघं किती दिवसांनी एकत्र जेवायला बसलात ना. स्वानंदी, मणीला एक घास भरू. काय झालं? नाही नको नको मॅडम, माझं पोटही भरलंय आणि मला झोपायचंय. मी आवरतो. अरे पण जेवण तर काय झालं स्वानंदी? हा असा का गेला जेवणाबद्दल? दमले असतील ना म्हणून गेले. नक्की ना? हो मॅडम, सगळं ठीक आहे. काय होणार आहे? मणी सर, तुम्ही उपाशी झोपल्यावर माझ्या घशाखाली घास तरी कसा उतरेल? तू जेव ना. सरपोतदार टेक्सटाईल केस मधील खरा गुन्हेगार गजाड. खासदार सरपोतदारांनी स्वतः चोराला पोलिसांच्या हवाली केले. खासदार सरपोतदार यांचा निकटवर्ती मणीला सदानंद अपघात केस मध्ये क्लीन चिट. खरा गुन्हेगार पोलिसांच्या. काय सुजितराव, सकाळी सकाळी स्वारी कुठे निघाली तुमची?
काही नाही डॅड, हे सगळं प्रकरण सॉल्व्ह झालंय. डोक्याची बुणबुण जरा कमी झाली, शांत वाटते. तर जरा जाऊया, पार्टी वगैरे करूया, चिल मारायला चाललो. हे प्रकरण आपोआप सॉल्व्ह झालेलं नाहीये. आम्ही आमचं वजन वापरून ते सॉल्व्ह केलेलं आहे. हे बघा सुजितराव, शेवटची वॉर्निंग देतोय तुम्हाला मी. हे समजा तुमचं असंच चालू राहिलं तर मी तुम्हाला मदत करणार नाही. मग तुम्ही तुमचं नशीब आणि पोलीस खाते बघून घ्या. तुम्हाला तुरुंगात जावं लागेल. स्वानंदी, वहिनी, हे बघा सुजितराव, आपल्याला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, पण सत्याची कास कधी सोडायची नाही. कळलं ना मी काय सांगतोय ते? बाईसाहेब, आलात का आपण? काय ग, सकाळ झाली तुझी? अगं इतक्या लवकर कशाला आलीस? थोड्या वेळाने यायचं, जरा झोप काढून मस्त. नाहीतर काय करायचं, यायचंच नाही आज, मस्त आरामात झोपा काढायच्या. मॅडम मी येणारच होते. बस का तुझी बडबड? घरात सगळी कामं राहिली आहेत, कोण करणार ती? मी का हे? घरातली सगळी कामं आवर, कळलं? तोपर्यंत इकडनं जायचं नाहीये. आणि आमच्यासाठी चहा घेऊन ये. या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. स्वानंदी वहिनी, मॉमला चहा हवाय. किचन इथे. अभिनंदन जेसी, आपल्या दोघांचं आणि एकूण पत्रकारितेचं अभिनंदन. हे घे आजचे पेपर्स. वाचल्यास आजच्या बातम्या? सर, तुला काय वाटतं जेसी, एका फॅक्टरीमध्ये काम करणारा एक साधा कामगार, आणि साध्या सुध्या फॅक्टरीमध्ये नाही, द ग्रेट सरपोतदारांच्या फॅक्टरीमध्ये काम करणारा एक छोटासा कामगार, तो तिकडली सगळी नवीन मशिनरी रिप्लेस करतो, जुनी मशिनरी इन्स्टॉल करतो, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या परमिशन्स, लॉजिस्टिक्स, त्यात इन्व्हॉल्व्ड असणाऱ्या सगळ्या कंपन्या यांच्याशी सगळा तो एक हाती डील करतो. सीईओच असायला पाहिजे ना तो, जर का तो एक हाती हे सगळं मॅनेज करत असेल तर. येस सर, आय नो, मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते. पण सर, सरपोतदारांच्या बाबतीत पण आता सगळे क्लीन चिट्स मिळत आहेत. मग आपण काय करतोय जेसी? आपल्याला तर माहित होतं ना या सगळ्या फ्रॉडच्या मागे, त्या सदानंदच्या मृत्यू मागे या सरपोतदार पितापुत्रांचा कोणाचा तरी हात आहे. म्हणून आपण काय करू शकलो? त्यांचं काय बिघडवू शकलो आपण त्यांचं? काही नाही. उलट पोलिसांनी वेगळ्यालाच गुन्हेगार बनवून आत टाकलंय. आणि हे खूनी सरपोतदार पितापुत्र हे फिरतायत उजळ्या माथ्याने, कौतुक स्वीकारत गावभर. तुम्ही प्लीज शांत व्हा सर, काम डाऊन प्लीज सर, प्लीज. जेसी, त्या घराचा ऍक्सेस असलेली स्वानंदी ही तुझी मैत्रीण आहे ना, मग काहीच कनेक्शन नाही मिळालं त्यांच्या इन्व्हॉल्वमेंटचं. तुला मी मणीचा बाईट आणायला सांगितला होता, तो बाईट मिळाला असता ना तर आज हा सरपोतदार फ्रंट पेजवर असता, आणि तो सुद्धा असा हसत नाही, जेलमध्ये बसलेला दिसला असता. जेसी, तुला या केस बद्दल माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. तू गेले अनेक दिवस इन्व्हेस्टिगेट करतेस. मला एक सांग, तुला काय वाटतं कोण असेल या सगळ्याच्या मागे? काय करू? सांगू का सरांना की ह्या मागे तो नालायक सुजितच आहे म्हणून? जेसी, सांग ना, या सगळ्याच्या मागे कोण असेल? सर, मी पण आता काही कन्फर्म सांगू शकत नाहीये, कारण की मला असं वाटतं की सरपोतदारांच्याच फॅमिली मधलं कोणीतरी असेल. त्या कागदोपत्रांवरती सगळी सही त्यांचीच आहे आणि इव्हन ट्रान्झॅक्शन पण झालेले आहेत. सो
मलाही काही कळत नाहीये सर. चला आपल्याला इकडे जवळच प्रेस कॉन्फरन्सला जायचंय, म्हणूनच इकडे तुला डिरेक्टली बोलवलं. लेट्स गो. फॅक्टरीचे मालक आहेत ना घरात? ओ बाई तुम्हाला सांगितलं होतं ना आतमध्ये यायचं नाही म्हणून. आत कशा आलात? पोलिसात देऊ का तुम्हाला? खासदार साहेबांच्या घरात घुसखोरी करता म्हणून. हो दादा, अहो कसं बोलताय तुम्ही त्यांच्याशी? त्यांचं काही महत्वाचं काम असेल म्हणूनच ते आल्यात ना इथे. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांशी असं उद्धट बोलत जाऊ नका. सॉरी मॅडम. भेटू दे त्यांना साहेबांना. या तुम्ही. ताई तुम्हाला पाणी वगैरे देऊ का? नाही नको. बरं, तिकडे स्टडी रूम आहे आतमध्ये. हा तिथे असतील साहेब. लय आभार तुझं. म्हणजे ही बाई फॅक्टरीमध्ये काम करणारी असणार किंवा किंवा कामगाराची बायको असेल. पण आजवर कामगार साहेबांना भेटायला घरी आलेले नाही. मग ही का आली असेल? काहीतरी मोठं कारण असणार. पण काय?